भांडणं का होतात? किंवा भांडण झाल्यानंतर त्यातून नॅव्हिगेट कसं करावं, हे मला एका गोष्टीवरून समजलं. एकदा काय होतं, 2 मित्रांमध्ये भांडणं होतात. पहिला मित्र म्हणतो, "हत्ती हा पाईपसारखा असतो." दुसरा मित्र म्हणतो, "छे, छे! हत्ती हा दोरखंडासारखा असतो." आता हे दोघंही मित्र आंधळे असतात. जन्मतः आंधळे असतात. त्यामुळं आपलं जे भौतिक जीवन आहे, आपल्याला जी वस्तुस्थिती दिसते, जी रिॲलिटी दिसते, जे सभोवताल आहे, त्याचा दृश्य रेफरन्स दोघांनाही नसतो. एकदा त्यांच्या गावामध्ये हत्ती येतो आणि हत्तीला भेटायला हे दोघंही जातात. हत्तीला भेटतात तेव्हा पहिला मित्र समोरून हत्तीला अप्रोच करतो. त्यामुळे त्याच्या हाताला हत्तीची सोंड लागते. दुसरा मित्र हत्तीला पाठीमागून अप्रोच करतो. त्यामुळे त्याच्या हाताला हत्तीची शेपूट लागते. अर्थात पहिला जो आंधळा मित्र आहे, त्याला असं वाटतं, की हत्ती हा पाईपसारखा आहे, जो पुढे निमुळता होत जातो. दुसऱ्या मित्राला वाटतं, की छे, छे! हत्ती हा दोरखंडासारखा आहे. आता दोघांचंही चुकीचं आहे का? नाही. दोघंही एकत्र चुकीचे आहेत का? तर कदाचित हो. भांडणं यामुळं होतात कारण आपलं परसेप्शन आणि आपला पर्स्पेक्टिव्ह हीच एकमेव रिॲलिटी आहे, असा आग्रह किंवा दुराग्रह आपण मनात धरून बसतो. माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे, की जर समजा मी माझी रिॲलिटी ही एकमेव रिॲलिटी न मानता ज्याच्यासोबत माझं भांडण होत आहे, त्याची रिॲलिटी, त्याचं परसेप्शन, पर्स्पेक्टिव्ह याला सुद्धा व्हॅलिडेट करून ॲक्सेप्ट केलं, तर कदाचित भांडण कमी होऊ शकतं, भांडण सुटू शकतं. भांडण चिघळतं कधी? जेव्हा माझी रिॲलिटी, माझं परसेप्शन, माझा पर्स्पेक्टिव्ह हीच एकमेव रिॲलिटी आहे किंवा तीच वस्तुस्थिती आहे, असा दुराग्रह पकडला जातो. आता कल्पना करा, या 2 मित्रांना जर समजा तिसरा मित्र असला असता, जो डोळस आहे. त्याने जर या दोघांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करायचं ठरवलं आणि त्यांना ही जाणीव करून दिली, की तुम्ही दोघंही हत्तीला पूर्ण, संपूर्ण महाकाय हत्तीला एकंदरीत अनुभवलेलं नाहीये. मित्रा, तू समोरून अप्रोच झालास. तुझ्या हाताला हत्तीची सोंड लागली म्हणून तुला असं वाटतंय, की हत्ती हा पाईपसारखा आहे. तू हत्तीला पाठीमागून अप्रोच झालास, त्यामुळे तुझ्या हाताला हत्तीची फक्त शेपूट लागली. आता मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी सांगितलेली जी त्रयस्थ, वस्तुनिष्ठ वर्णन केलेली जी स्थिती आहे, ती ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे आणि भांडण सुटायला पाहिजे. पण बऱ्याचदा भांडण चिघळतं याकरता, की भांडण तेव्हाच संपेल, भांडण तेव्हाच सुटेल, जेव्हा समोरचा चुकीचा ठरेल. समोरचा हार मानेल, मी जिंकेन किंवा मी बरोबर ठरेन, तेव्हाच भांडण सुटणार. असा दुराग्रह भांडण चिघळवतो. आता या 2 मित्रांना हत्ती खरा कसा आहे, यामध्ये रसच राहिलेला नव्हता. मुद्दा हत्तीचा अनुभव घेणं, हत्ती नक्की कसा असतो हे जाणून घेणं, याच्यात दोघांना रसच राहिला नव्हता. या दोघांना आता फक्त मी बरोबर का तू बरोबर एवढाच इगोचा मुद्दा झाला होता. सो मला लक्षात आलेली गोष्ट अशी, की कधीही मित्र असो, नातेवाईक असोत किंवा आपला लाईफ पार्टनर असो, भांडण जर थांबवायचं असेल, भांडणातून जर व्यवस्थित नॅव्हिगेट करायचं असेल, तर माझं परसेप्शन, माझा पर्स्पेक्टिव्ह नाण्याची ही एकच बाजू आहे, हे मला लक्षात घेतलं पाहिजे. मी बरोबर ठरणं किंवा मी वाद जिंकणं याचा दुराग्रह सोडला पाहिजे. कारण भांडणातून आपण नॅव्हिगेट कसे करतो, यात खरं नात्याची कसोटी आहे. आणि नेक्स्ट टाईम जर भांडणं चिघळायला लागली, भांडण सुटत नसेल आणि हार मानून किंवा जाऊ देत, पुरं झालं, कंटाळा आला म्हणून आपण भांडण सोडून देत असू, तर लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे, की या 2 आंधळ्या मित्रांपैकी कदाचित आपण एक आहोत. सो भांडणं होतात का? कारण आपण आपलं परसेप्शन आणि आपला पर्स्पेक्टिव्ह हीच एकमेव रिॲलिटी मानतो. भांडणं चिघळतात का? कारण मुद्दा सोडून मी बरोबर ठरणं किंवा भांडणात मी जिंकणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आणि भांडण टाळावीत कशी? तर माझं परसेप्शन आणि माझा पर्स्पेक्टिव्ह हा एकमेव वस्तुनिष्ठ निकष नाही, हे मनाला पटवून देणं आणि समोरच्याला समजून घेणं.